आज आपण दिव्यांग सहाय्यक योजना याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत. दिव्यांग सहाय्यक योजना ही अपंग व्यक्तींसाठी चालू केलेली आहे. या संदर्भात आज या व्हिडिओच्या माध्यमातून त्याची प्रोसेस कशी आहे याविषयी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. दिव्यांग सहाय्यक योजना ही गेल्या महिन्यापासून चालू झालेली आहे, तरी याविषयी आपल्याला सविस्तर माहिती घ्यायची आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम केलेलं आहे. आपल्या के सागर ऑनलाईन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. जेव्हा नवीन नवीन व्हिडिओ येतील तेव्हा आपल्याला प्रत्येक व्हिडिओची सविस्तर माहिती मिळाली जाईल. तरी आपण बघू दिव्यांग सहाय्यक पोर्टल कशा पद्धतीने आहे, ती कशी आहे त्याची. दिव्यांग सहाय्यक पोर्टल राज्यातील दिव्यांग व्यक्तींना एकच पोर्टल मार्फत लाभ देता यावा या अनुषंगाने दिव्यांग सहाय्यक पोर्टल तयार केलेलं आहे. निर्माण करण्यात आले आहे. दिनांक 22 फेब्रुवारी 2026 या तारखेला हे पोर्टल दिव्यांग व्यक्तींना विविध शासकीय योजना, सेवा आणि लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी विकसित केलेले एक दिव्यांग सहाय्यक पोर्टल खिडकी डिजिटल व्यासपीठ निर्माण केलेले आहे. या दिव्यांग सहाय्यक पोर्टलद्वारे खाली काय सांगत आहे, पारदर्शक, कार्यक्षम व कालबद्ध सेवा वितरण सुनिश्चित करण्यासाठी प्रमाणित डिजिटल प्रणालीचा वापर करण्यात येतो. म्हणजे जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांना आपल्या हक्काच्या योजनेसाठी इतर ठिकाणी जाण्याची गरज नाही. म्हणजे जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांना कुठेही फिरायची गरज नाही. त्यांना एकाच या पोर्टलच्या माध्यमातून सर्व योजनेचा लाभ मिळणार आहे किंवा कोणालाही या योजनेसाठी मोबदला द्यायची गरज नाही. अशा या पोर्टलच्या माध्यमातून ही योजना तयार केलेली आहे. तुम्हाला लागू असलेली योजना ही तुमच्या मोबाईलवर माहिती मिळणार आहे. जर तुम्हाला ही योजना अशी जे अपंग विद्यार्थी ज्या टक्केवारीनुसार अपंग असतील त्या टक्केवारीनुसार त्यांना अपंगाची योजना मिळणार आहे. खाली आता बघा सविस्तर काय म्हणतंय, प्रोफाईलनुसार त्या योजनेचा लाभ देखील मिळणार आहे. मग जशी त्याची प्रोफाईल बनवलेली आहे, जशी त्याच्याकडे डॉक्युमेंट उपलब्ध आहेत, तो किती टक्के अपंग आहे हे सर्व पाहून त्याला त्याच्या पोर्टल माध्यमातून त्याला योजनेचा लाभ मिळणार आहे. तसे ते प्रोफाईल तयार केल्यावर त्या पोर्टलमध्ये देखील असा उल्लेख येतो टोटल की तुम्हाला कोणती योजना लागू झालेली आहे. त्यामुळे दिव्यांग व्यक्तीने या पोर्टलमध्ये आपले प्रोफाईल बनवावे आणि टक्केवारीनुसार योजना मिळवावी. म्हणजे प्रत्येक दिव्यांग व्यक्तीने हे गरजेचं आहे, त्याला प्रोफाईल बनवावीच लागेल, तेव्हाच त्यांना पुढे योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी आवश्यक कागदपत्र काय काय बघा, खाली आपण आवश्यक कागदपत्र सांगितलेले आहेत. आधार कार्ड, या ठिकाणी आधार कार्ड, अपंग प्रमाणपत्र व खाली अपंग कार्ड एक असतं ते, रेशन कार्ड, फोटो, तुमच्या जातीचे प्रमाणपत्र असेल तर जातीचे प्रमाणपत्र, रहिवाशी असेल तर रहिवाशी, बँक पासबुक, असे भरपूर डॉक्युमेंट जेवढे तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या पद्धतीने सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे. रेशन कार्ड देखील तुमचं यासाठी लागणार आहे. त्यामुळे जेवढे अपंग किंवा दिव्यांगी व्यक्ती असतील टक्केवारीनुसार त्यांना या योजनेमधून एकाच खिडकीच्या पोर्टलमधून योजना मिळणार आहे. त्यामुळे जेवढे अपंग व्यक्ती असतील त्यांनी या पोर्टलमध्ये आपले प्रोफाईल बनवावे व जशा आपल्या टक्केवारीनुसार आपल्याला प्रत्येक योजना मिळणार आहे.